प्रवीण गायकवाडांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबतची चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटेचे गॉडफादर आहेत. त्यांच्याकडून काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आलाय असा सनसनाटी आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलाय. या प्रकरणात काटेवर मकुका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे होती. मात्र अक्कलकोटमधील पोलीस तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळेंचा नातेवाईक आहे. काटे याला जामीन मिळवून देण्यासाठी योजना आखण्यात आली होती असाही आरोप त्यांनी केलाय. काही काळजी करायची नाही. मी तुम्हाला वचन देतो, शिवधर्मच्या कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या आशेने जी लढाई लढण्याकरता, जी लढाई जिंकण्याकरता, अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टीत आले. गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली FR आहे. आता खरं तर त्यांना आर्म ॲक्ट प्रमाणे जामीन मिळूच शकत नाही. मग जामीन दिला कोणी? आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, गॉडफादर म्हणतात. त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे, गॉडफादर म्हणतात. आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागं देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.